स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज इतका पाऊस चालू आहे, बाहेर रात्रीपासूनच चालू आहे आणि पाऊस तर आहेच आहे. त्यात वारं पण इतकं आहे ना, सारखं पाऊस असं होत नाही, म्हणजे वाऱ्यावरच पाऊस चालू आहे सगळा, त्यामुळं थंडी पण लई वाजते. तर आता काना उठलाय, दिदी गेले कानाला आणायला आणि मी बनवते मेथीची भाजी तर होत आली माझी. आणि एक आमच्यासाठी दूध ठेवलं. काय रोज भाजी बनव याचा पण लई प्रश्न पडतो. सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं, डोक्यात तेच चालू राहतं. तर मग आता मेथीची भाजी बनवली, कारण मी सकाळी कसं नाना असते, बाबा असते, त्यामुळं रशीची भाजी बनवते. कारण बाबांना यांना सगळ्यांना रशीची भाजी लागते, कोरडं नाही आवडत कोणाला जास्त, त्यामुळे मग सकाळी रशीचीच बनवते आणि संध्याकाळी मग कोरडं वगैरे काहीतरी बनवते. चला घेते आवडून. चला काहीच आता 4 वाजत आली आणि आता आमचं चालू चहा. आणि बाहेर पाकुत्र्यांनी किती खराब करून ठेवलाय ओटा. काय करणार आहे, ते येतेच आणि किती पण त्यांना हे केलं तरी ते येतेच. आपलं लक्ष नसलं किती येणारच आहे, आपण तरी किती वेळ त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. आणि चिखलामुळं आता ते सारखे वरती पाय घेऊन आणि सगळं खराब होऊन जातं. तर परवाच वाटत होतं आज परत व्हावं लागणार आहे. तर चला चहा घेतो मस्तपैकी. आता कानाचं चालू आहे, अभ्यास करता करता जेवण. मी इथं आमच्या सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे आणि इकडं बघा काय चालू आहे. हत्ती हत्ती कुठे हत्ती कुठे आहे रे? खाऊन घे त्या बाई, तो हत्ती त्या बाई, हत्ती. गाईज आज आहे आमच्या दादूचा 11th मंथ बर्थडे. हॅपी बर्थडे दादू. आमचा दादू अजिबात शांत बसत नाही, नुसतं त्याला हे पाहिजे ते पाहिजे. इकडे पाहून सांग दादू हॅपी बर्थडे म्हणून दाखव. हे पा रिमोट भेटला. काऊ घेऊन गेली. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आज आमचा काना 11 महिन्याचा झाला आणि नेक्स्ट मंथमध्ये त्याचा बर्थडे येणार आहे. आमचा अजून फिक्स नाही की बर्थडे करायचा की नाही, कारण कसं लहान बाळ लई रडरड करते, त्यांना बर्थडे कळत नाही. एवढे सगळे पाहुणे त्यांचा वेळ काढून आलेले राहत्या आणि हे पण एवढे रडत्या आणि कोणालाच काही समजत नाही. त्याच्यामुळं असं वाटतं बघू, अजून काही प्लॅन नाही तसा. आता आत्या दादा त्याल्यावर बघू काय ठरतं. पण आम्हाला तर असं वाटतंय की एवढं मोठं बड्डे वगैरे नाही करायचं, कारण रडरड होती आणि बाळं पण राहत नाही त्यामुळं, आणि फोटोज वगैरे मग चांगले येत नाही. जेव्हा कळायला लागतं मग तेव्हा त्यांना एक्साइटमेंट राहते. आणि त्यात कानाला तर गर्दी अजिबातच आवडत नाही, त्यामुळं तो विषय एक. हा बॉय तिथं. आणि बघू आता काय होतं काय नाही. आमचा दादू कसा 11 महिन्यात झाला आम्हाला कळलं पण नाही. एवढं होता मागच्या वर्षी. असं वाटतं लई पटपट दिवस गेले. आत्ता आम्हाला न्यूज कळली होती, आत्ता तर बाळ झालं होतं आणि इतक्यात 1 वर्षाचं पण झालं. म्हणजे कसे पटपट दिवस गेले कळलं पण नाही. ए नको ते चावल, अरे चावल ना ते. पिसोळा हातात धरला तो आम्हाला. लई डेंजर पोरग आहे, काय करावा. बॉय तो चावला मग. हां चावला का बोटाला? दाखव. कुठं चावलं? नाही चावला. मग तू बॉ कशाला हातात धरला? असं खाऊन घेतो ना तो. हा डेंजर राहतो. नको ती माशी, तिला जाऊ दे ना. माशा मारायची एक आम्हाला येडे. नको ना, मरण ना ती. हे नको, नाही म्हणल्यावर तर ऐकणारच नाही. हॅपी बर्थडे दादू, हॅपी बर्थडे. काय खाल्लं? काय खाल्लं म्हणल्यावर तर लगेच शिये ना ते शिये. हॅपी बर्थडे म्हण रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नाही आता पूर्ण फोकस.
बाजरीच्या भाकरी नाही, काय ते बटाट्याची चटणी. तर डाळ भात आणि चपातीच बनवायची होती, पण आमच्या यांची फरमाईश आहे की बटाट्याची चटणी पण बनवा, कारण त्यांना बटाट्याची चटणी खूप आवडते आणि दादांना पण आवडते डाळ भात असल्यावर. त्यामुळं इथं बटाट्याची चटणी बनवली आहे आणि ही अशीच चटणी आवडते त्यांना जास्त. आणि डाळीसाठी पण इथं सगळं कट करून ठेवलं आहे, सोबतच इथं डाळ पण शिजली आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि भात पण झाला आहे. तर आता फक्त डाळीला फोडणी द्यायची आणि चपात्या, बस मग झाला आमचा स्वयंपाक. आज कानाचा 11th मंथ बड्डे, त्याच्यामुळे कानाला आज बटाट्याचे पराठे, म्हणजे जे आम्ही जसे खातो ना तसे पराठे बनवले. दरवेळेस नुसते बटाटे आणि पोहे एकत्र करून, आज चपातीच्या पिठात हे करून घातलेले, म्हणजे तो पहिल्यांदाच खातोय ते. बड्डे म्हणून नाही असंच बनवलं, पण मी असंच जोडलंय ते. आवडलंय. इकडं पराठा. बाळ 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 आहे का? स्वतःला मोबाईल मध्ये पाहून बाळ म्हणतोय. करू बंद बाळ आता, बस.